गुड मॉर्निंग. रोहितकडनं गुड मॉर्निंग. तर सर्वांना म्हणजे सकाळचा दिवस हा शुभ जावा. तर सर्वात पहिलं आहे माझ्या मुलाचं तोंड शक्कल बघून घ्या. ॲक्च्युली तो खूप बदमाश आहे किंवा शैतानीपणा आहे. तर मला एकच म्हणायचं आहे, कुणाकुणाच्या मुलं असे घरी करतात आहे. तर 2 दिवसापूर्वी काय झालं की ॲक्च्युली रंगपंचमी होती. रंगपंचमी म्हणण्यापेक्षा आमच्या इकडं धुळवड बोलतात, तुमच्या इकडं काय बोलतात. फक्त आणि फक्त म्हणजे त्याचं रिझन काय असतं की जी आपण होळी पेटवतो त्याच्या राखीने होळी खेळली जाते. पण इकडं पुण्या साईडला किंवा कोणत्याही साईडला कलरनी किंवा पाण्याने खेळले जाते. तर माझं म्हणणं एकच आहे की धुळवड कशी खेळायला पाहिजे, की लिमिटमध्ये खेळायला पाहिजे वगैरे. आणि आजकाल तुम्हाला तर माहिती आहे ह्यावर्षी ऊन कसं पडतंय, खूप म्हणजे खूप टेम्परेचर जास्त आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की व्यवस्थित मुलांची केअर घेता आली पाहिजे किंवा मुलांना समजून सांगता आलं पाहिजे. ॲक्च्युली त्या दिवशी काय झालं, मला काही म्हणजे एवढं म्हणजे मला रागाच्या भरात काही कळलं नाही. कारण की मी सकाळी त्याला म्हटलं की तू जेवढं तुला खेळायचं तेवढं खेळ. नंतर तो ट्युशनला वगैरे गेला, ट्युशनवरनं आला आणि मग लास्ट काय झालं ते मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवते हे बघू शकता. खूप म्हणजे खूप तुम्हाला आता दिसणार नाही कारण की 2-3 दिवस झाले, ह्याला 2 दिवस झाले. हे बघू शकता मी रागाच्या भरात त्याला मारलं, म्हणजे खूप लागलेलं हे पण दिसत नाही. मी तुम्हाला थंबनेल लावून दाखवल, म्हणजे एवढं मारलं रागाच्या भरात. तर ॲक्च्युली तुम्ही असं नका करू. खरंच म्हणजे मला 2 दिवसापासून खूप म्हणजे खूप अजीब होतंय, करमत नाहीये. आणि खरंच आपण मुलांना ना रागाच्या भरात मारतो आणि नंतर खूप म्हणजे खूप दुःख होतं की मी त्याच्यासाठी म्हणजे खूप म्हणजे जीव लावते वगैरे. मला त्याच्याशिवाय करमत नाही. जरी तो शाळेला वगैरे गेला असला तरी पण करमत नाही. आणि असं मारलं ना खूप वाईट वाटलं. खरंच आय एम रिअली सॉरी बाळा. तर मग ॲक्च्युली त्याला समजून सांगितलं आणि त्याचं रिझन काय, मारलं कशामुळं ते पण तुम्हाला सांगते. की ऐका, आता सकाळी मी त्याला पाठवलं होतं खेळायला. मग नेक्स्ट टाइम मी माझ्या मोठ्या बहिणीचा कॉल आला होता. मग त्याला मी बोललं की तो बोलला मी जातो खाली. मग मी बोललं पार्किंगलाच खेळ. तर तो हा बोलल्याच्या नंतर मग मी म्हटलेलं ऊन पडलेलं एवढं आणि एकच दिवस सुट्टी असते, कशाला उगाच घरी बसायचं, शांत बसायचं, अभ्यास वगैरे असतो. ठीक आहे, एनिवेज अभ्यासाचा मुलांना ह्या वयात कंटाळा येतो. पण मी समजू शकते, ठीक आहे, घरात दुसरं काही गेम वगैरे खेळू शकते वगैरे. तर मग त्याच्या अंगावर कोणीतरी कलर टाकलं. मग आता कलर टाकला, मग आईचं ऐकायला पाहिजे ना. कलर टाकलं, एवढं पूर्ण फेस भरला. मग त्याचं कलरचं इन्फेक्शन वगैरे झालं. रिॲक्ट कलर म्हणजे पिंपल्स, पूर्ण काळं थोबड झालं वगैरे. आणि मग आता काय करणार. तर मग मला राग आला. मी खालून वरती आणला आणि घरात आहे ना 2-3 म्हणजे झाऱ्या असतो ना आपलं ते कुरडई वगैरे फ्राय करायचं, त्या झाऱ्यांनी मारलं. मारताना मला काय वाटलं नाही, लय रागत होती मी. आणि मग असं मारलं, अशा प्रकारे खूप वाईट वाटलं. तर खरंच तुम्ही पण तुमच्या मुलाला असं नका मारत जाऊ. खूप म्हणजे दुःख वाटते, काय सांगावं तेवढं. आणि तुम्हाला शेअर करते, खरंच म्हणजे तुम्ही अशी गलती करू नका मी जी केली आहे ती, प्लीज विनंती करते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एवढीच अपडेट द्यायची होती, का करमत नाही, मन का सॅड आहे. तर सर्वांनी म्हणजे लवकरात लवकर कमेंटद्वारे उत्तर द्या आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.